बटर मसाला डोसा, पुलियोगरे राईस, हे काहीतरी टॅमरिन राईस आहे, तमिळ डिश आहे, थट्टे इडली, थट्टे घी इडली, होलिगे महाराष्ट्रामध्ये पुरणपोळी, कर्नाटकमध्ये होलिगे. Going to ISKCON now. व्लॉग ये ई प्ले में बड़े लोग जा सकते हो तो मेरे को लेके चलना है. जेसीबी मेरे को भी चलाना है. जेसीबी की खुदाई. इकडे आमच्याकडे एक प्ले ग्रुप आहे. आय डोंट नो, इट्स नॉट अ प्ले ग्रुप बट जस्ट अ प्लेस वेअर चिल्ड्रन कॅन प्ले विथ जेसीबीज. दे आर ॲक्च्युअल टॉय साइज्ड जेसीबीज, जिकडे छोटे छोटे किड्स खुदाई करतात आणि तिकडे काय सँड वगैरे असते, सँड इकडून तिकडे टाकायचे असते. आमच्या पण बाळाची इच्छा आहे की तिकडे जाऊन मला खुदाई करायची. सो या, हॅलो, हाऊ आर यू ऑल? आय होप यू आर हॅव्हिंग अ ब्युटिफुल वीकेंड. हा व्लॉग प्रॉब्लेम वेनसडेला आहे, सो नो पॉइंट सेइंग दिस. सो या, आलो रामेश्वरम कॅफेवरून आणि सकाळीच आम्ही फ्रायडेलाच डिसाईड केलेलं की वीकेंड को इस्कॉन जाना है. तो सकाळी निघालो, रामेश्वरम कॅफे वगैरे सगळं झालं अँड देन घरी पोचलो. जसा घरी पाय टाकला आम्ही जस्ट चेक केलं की व्हॉट टाइम डज इस्कॉन क्लोज. तेव्हा 4:30ला आम्ही चेक केलेलं. सो इस्कॉन क्लोजेस ॲट 8:30 PM. घराकडून ड्राईव्ह आहे 25 किलोमीटर्स और 1.5 आवर्स. सो मैं बोला कैसे भी करके 4:30 घर पहुंचे है रामेश्वरम कॅफे से. 5:30ला घरातून बाहेर पाय टाकायलाच लागणार, गाडी चालू करायलाच लागणार. सो या, इट इज 5:35 PM अँड वी आर गुड. 7 to 8:30 PM आय थिंक सो इज इनफ टाइम. होपफुली जास्त क्यू नसेल तर मग दर्शन चांगलं होईल. ओके, सो लेट मी गिव्ह यू सम इन्साइट्स अबाउट लाईफ इन बँगलोर. जोपर्यंत ट्रॅफिकमध्ये फसलोय. सो बिलीव्ह इट ऑर नॉट, घरी पोचलो अँड देन डिसाईड केलं की इस्कॉन जायचं आहे. ठीक आहे, जाऊ शकतो, बट इतकी कामं असतात घरी, आखाड्यावर इतकी रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. ते आत्ता कळतं. असा भंडारा पडलेला आहे तिकडे कपड्यांचा, एवढी मोठी गोण झाली आहे कपड्यांची. इट्स द वीकेंड, कपडे धुवायला टाकायला लागणारच आहेत. कधी टाकायचे? सो असं आहे की आता जाऊ इस्कॉन वगैरे. 8:30 पर्यंत तिकडून निघू. प्रॉब्ली 10-11 वगैरे होतील घरी येता येता. आफ्टर वी रीच होम वी हॅव टू स्टार्ट वॉशिंग अवर क्लोथ्स. वॉशिंग मशीनमध्ये टाकायला लागणार, धुवायला लागणार, थांबायला लागणार, सकाळी परत ते सुकत लावायला लागणार, आजच्याच करायला लागणार. सो दिस इज हाव लाईफ इन बँगलोर इज. मालाडमध्ये असतो काय नाही. मालाडमध्ये जिकडे सगळे पॅरेंट्स पूर्ण सगळं सांभाळायचे, तिकडे आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी सगळे घ्यायला लागतात. दिस इज हाव लाईफ इन बँगलोर इज. परत टुमारो विल बी संडे. आज खूप मजा वगैरे करतोय, एन्जॉय करतोय, बाहेर फिरतोय. टुमारो इज क्लिनिंग डे. No need of cleaning day. I already did it on Friday. आपण कुछ ना कुछ तो करना ही पड़ेगा. झाड़ू, Nothing. I झाड़ू पोछा. I did it everything. कभी कल. Yes. So tomorrow is not cleaning day. But usually Sunday or Saturday, one of the days is cleaning day. But Ravish does his vlog editing on that day. So say the truth. Vlog edit नहीं करेगा तो vlog डालेगा. तेरे लिए applicable नहीं होता. तेरे को चाहिए ना तेरा हस्बैंड सेलिब्रिटी बने. हाँ कि ना, वो बोल. Do you want to roam into an Audi or not? No. No, she does not want an Audi. I just want peace in my life. With minimal things also. With minimal things also, I will be happy in my life. The minimal things include Daniel Wellington watch, Fossil watches, Adidas Samba. Minimal thing. गाड़ी काढली तर 5 मिनिट आधी बोललेली, भाई भावेश मुंबई जाएंगे गाड़ी के बिना कैसा घूमेंगे. मिनिमल थिंग्स.
दॅट्स हाव लाईफ इन बँगलोर इज. सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप साऱ्या असतात. सतत एक विचार असतो की उद्या काय जेवण काय बनवायचं. आम्ही कुक नाही ठेवलंय बँगलोरमध्ये बिकॉज वी बोथ नो हाऊ टू कुक. इथून तिथून आम्ही करतो. मला कम्प्लिटली कुकिंग नाहीत, मला सुशेफ ड्युटीज येतात खूप साऱ्या चांगल्या. सो त्यामुळे कुकिंग टाइम खूप कमी होऊन जातो आणि काय नसेल तरी मी सगळं कुक करू शकतो एकटा पण. सो सतत एक असा क्वेश्चन असतो की उद्या चिकन काय. चिकन रोल वगैरह नहीं, मेरे को दाल राइस तो सिखा दिया मैंने. तो आता है ना. अभी मेरे को सब्जी बनाने बोले बना दूंगा. ऑमलेट, खगीना, फिर भी आई मेक बेस्ट खगीना. विल सी. You have to accept that. Not we will see. Bitch. फन फॅक्ट, जेव्हा मालाडमध्ये असायचो बट ट्रॅफिक बघा किती, इतके गप्पा मारायला भेटतात मला तुमच्यासोबत. दॅट्स द ब्युटी अबाउट ट्रॅफिक. जेव्हा मालाडमध्ये असायचो सो दिशा सगळं काय बनवायची. फॉर एक्झाम्पल चिकन रोल मला कधी यायचा नाही, दिशाने स्टार्ट केलं चिकन रोल बनवायला. तर मग असं व्हायचं की सेकंड टाइम मी बनवायचो अँड बिलीव्ह इट ऑर नॉट इट यूज टू टेस्ट बेटर दॅन वॉट दिशा मेड. सो हमेशा एक कॉम्पिटिशन मोडमध्ये असायचं की हा भाई बनाना है तो आय थिंक सो दिशा से बेटर बना सकता हूँ मैं. और बघत असेल प्रॉब्लेम मला शिव्या घालेल. तर तू बघत असेल ना कॉमेंटमध्ये सांग मला किती शिव्या घालते आणि काय शिव्या घालतेस. सो आम्ही बोलत होतो की या बँगलोरला जाणार आहोत बिकॉज तंबिला आहे. सो तंबिला इज अ तुल्लू ट्रेडिशनल अँड सुप्रिया विल टेल यू मोर अबाउट इट. टेल. Where मतलब भूता का पूजा होता है ईयरली बेसिस. या सो भूता इज बेसिकली त्यांचे दैव राईट. दैव जे असतात त्यांचे, इफ यू हॅव सीन कांतारा यू विड नो व्हॉट दैव इज. सो त्यांचे जे दैव असतात त्यांचं ते पूजा असतो, ईयरली पूजा. आणि ते वो तुम लोग घर के होते राइट. घर के होते हैं. तो जो घर के भगवान होते हैं उनका ईयरली एक पूजा होता जहाँ है. पे कुटुंब जमा होता है, फैमिली जमा हाँ. होती है. एंटायर And, फॅमिली. सो ईयरली ती पूजा असते. ऑल द एंटायर फॅमिली हॅज टू गेट टुगेदर अँड डू दॅट पूजा. सो आमचं लग्न झालं आहे आणि आम्ही बँगलोरला आहोत. सो इट्स अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू विजिट द पूजा. सो आम्ही जाणार आहोत. अँड आमच्या पॅरेंट्सना ऑलमोस्ट 3 months पासून भेटलो ना. मी माझ्या मम्मी पप्पांना जूनमध्ये भेटणार आहे बट सुप्रियाचे पॅरेंट्स येत आहेत गावी. सो वी आर एक्सायटेड टू मीट देम आफ्टर 3 months. व्हेरी व्हेरी एक्सायटेड. अँड फर्स्ट टाइम मी पण एक्सपिरियन्स करणार आहे समथिंग रिलेटेड टू तुल्लू ट्रेडिशन. सो मी पण काइंड ऑफ एक्सायटेड आहे. गावाबद्दल थोडंसं सांगतो आता. ऑब्व्हियसली तुम्ही लोक एक्सपिरियन्स करतील ते. बट लग्नानंतर जसं देवदर्शन करायला जायला लागतं, जायचं असतं. देवदर्शन जसं करायला जायचं असतं तसं आम्ही डिसाईड केलं की माझ्या घरचे सगळं देवदर्शन झालेलं, तर आता सुप्रियाच्या घरचे देवदर्शन पण आपण करूया, तिच्या गावी जाऊया. तर जेव्हा फर्स्ट टाइम गावी गेलो मी बोललो व्हॉट अ फील गावाचा. ते प्रॉब्ली नंतर सगळं दिसेल व्लॉग्समध्ये. बट घरासमोर शेणाचं अंगण आहे आणि अशी सो या तसं तो गावाचा फील आहे. खूप छान वाटतं गावी गेल्यावर. आणि एक असं रिसेट होऊन येतो आपण गावी गेल्यानंतर. आणि मी कोळी असल्यामुळे आमचं काय गाव नाही, आमचं जे गाव आहे ते मुंबई. बिकॉज कोळी लोक आर कोस्टल पीपल. मुंबईचा कोस्ट इज नो गाव. मुंबई. सो बेसिकली जे तुम्ही सगळे कोळीवाडे बघतात, ते मालाड पण कोळीवाडा आधीच्या काळी होता बट आता तो जो मालवणी कोळीवाडा तो पण एक आहे. तसे वर्सोवा कोळीवाडा, कुलाबा कोळीवाडा, वरळी कोळीवाडा. तर हे सगळे जे कोळीवाडे आहेत, कोळीवाडे असतात तसं आमचे सगळे कोळीवाडे. त्यामुळे मॉरल ऑफ द स्टोरी मुंबईच आमचं गाव आहे. सॅड बट ट्रू. सो या असं गावी गेलो फर्स्ट टाइम, अशा कुठल्या गावी गेलो, खूप छान वाटलं. तर द फील घ्यायसाठी, तो जो फील होता तो फील परत घ्यायसाठी आय एम व्हेरी एक्सायटेड वन्स अगेन. आफ्टर
800 hours of traffic, we have finally reached ISKCON. Almost 20 minutes ट्रॅफिक लागलाय घरातून इस्कॉन पर्यंत. बट द गुड थिंग अँड द बेस्ट थिंग, इस्कॉनची व्हेकल पार्किंग. दिस मेड मी सो हॅपी, काय बोलू. बिकॉज द लास्ट थिंग आय वॉन्टेड इज टू थिंक वेअर टू पार्क माय कार. नाव आय डू नॉट हॅव टू थिंक. एक काहीतरी पास दिलाय आम्हाला, यू कॅन जस्ट गो इन साइड अँड पार्क. बट कॉन्स, इट्स बिन नॉट मच टाइम, बट ऑलमोस्ट आय डोंट नो हाफ किलोमीटर और 1 किलोमीटर मी इस्कॉनच्या आत चालू होतं. इस्कॉनच्या This is how South Temple looks, very neat and clean. ऍक्च्युली बहुत इट्स व्हेरी ब्युटिफुल. पैसा नहीं धोते, कैसा? विठ्ठल मामाने सिखाया Fair picture is good. इथे धोने का. And it is सुप्रियाचा- mandatory. Mandatory to wash our legs. आम्ही जेव्हा गावी गेलेलो त्या सुप्रियाच्या मामानी आम्हाला शिकवलेलं की पाय कसे धुवायचे माहित नसतं. ऐसा नाही धोने का, पीछे से धोने का रहता है. वो पता था. Yes. मला थोडा कमी दिला शिरा. मी थांबलेलो लाईनमध्ये, मला वाटलं अजून वाढेल. आंटी बोलले आगे जा.
ठीक है. बायको तो प्रेम. ऐसे ही है. सो इस्कॉन एक्सपिरियन्स घेऊन खूप आरतीच्या टायमाला तर घूसबॉम्ब्स वरती घूसबॉम्ब्स, एवढा मस्त एक्सपिरियन्स होता. जस्ट वन रेकमेंडेशन, जर कधी इस्कॉनचा प्लॅन करणार असाल त्या दिवशी 12 PM ला एक आरती होते अँड देन 8:15 PM ला एक आरती होते. आरतीचा एक्सपिरियन्स घ्या. इस्कॉन येणार असतील आरतीचा एक्सपिरियन्स घ्या, खूप मजा येईल. रिजुविनेटिंग वाटेल. क्या बोला. एक्सिट कहाँ पे? हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. ए मेरा केक कट कर पहिला. ए मेरे को दे. अरे कितनी बार. ओ हम लोग पप्पा मम्मी मेरा काम ही पूरा कर रहे हैं अर्शी. मस्त मस्त.